पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय झी 24 तासवर। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर हे निषेध आंदोलन केलं जातंय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हे निषेध आंदोलन केलं जातंय। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधान केल्याची माहिती समोर आलेली होती। तसा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी आता राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जातंय। सोलापूरकरांचा निषेध केला जातोय। दरम्यान पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या आंदोलनकर्त्यांना आवरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते। राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी ही मागणी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं, त्यानंतर त्यांनी माफी मागितलेली होती। तसंच त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात सुद्धा राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावर उतरून त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोरच आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी यासाठी त्यांच्या पुण्याच्या घराबाहेर वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर आरपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर आहे आणि त्याचबरोबर हे आंदोलनकर्ते जोरदार घोषणा देत आहेत, त्यांना सुद्धा पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। वंचित आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडून आता ही घोषणाबाजी सुरू आहे। रस्त्यावर आंदोलन केले जाते। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व स्तरावर त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे। त्यांच्यावर टीका केली जाते। त्यांनी माफीचा व्हिडिओ सुद्धा समोर आणलेला होता, मात्र तरी सुद्धा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर पुणे पोलिसांच्या सोलापूरकरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जाते। आपण पाहतोय वंचितचे हे कार्यकर्ते आहेत, तसेच आरपीआयचे सुद्धा हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे। सोलापूरकर यांच्या घरासमोरच हे आंदोलन केलं जाते। पुणे पोलिसांच्या नोटिसीनंतर सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। सोलापूरकरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आता केली जाते। राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी आता वाढणार आहेत। पुण्यामध्ये वंचितचे कार्यकर्ते आणि आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। घोषणा दिल्या जात आहेत, निषेध केला जातोय। सोलापूरकरांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। आंदोलन करताय, त्यांनी माफी मागितली होती, आता काय तुमची? राहुल सोलापूरकरनी हे नाटक रचलेलं आहे। पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, नंतर माफी मागितली, त्याबरोबर लगेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आणि माफी मागतोय। ही त्याची मानसिकता तयार झालेली आहे। जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम राहुल सोलापूर करतोय। त्याला इथली राष्ट्रीय एकत्मतेला बाधा आणायचा आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते याला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या राहुल सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी ऍक्टानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे राष्ट्रीय एकत्मतेवर धोका देण्याचं काम करतोय, त्याच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जय मागितली होती, नाटक काय त्याचं हे नाटक करत आहे, मनुवादी प्रवृत्ती आहे। सरकार राहुल सोलापूरकरला पाठीशी घालतंय आणि सरकारचा पण निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। अरे सोलापुर हमसे डरता है, सोलापुरकर हमसे डरता है, अरे सोलापुर हमसे डरता है, पुलिस को आगे करता है। अरे जोर से बोल, हिम्मत से बोल, ताकत से बोल, अरे डंडा लेके मागणी त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, तात्काळ दाखल झाली पाहिजे। सरकार त्यांना लपवण्याचं छपवण्याचं काम करत आहे, त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे।
हा माफी मागून चालणार नाहीये. असं कोणी पण उद्या बोलणार आणि माफी मागल ते चालणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. दाखल झाली पाहिजे. सुरू आहे राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या घराबाहेर हे आंदोलन सुरू आहे. आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्याचबरोबर वंचितचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पुणे पोलिसांनी नोटीस दिली होती, मात्र त्यानंतर सुद्धा आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन केलेलं आहे. सोलापूरकरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.